नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2026 वर्षी खिशात कोणत्या दोन वस्तू ठेवल्यानंतर पैसा मोजताना तुम्हाला कंटाळ येईल लक्षात ठेवा. तर त्या वस्तूबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर चला बघूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की 2026 मध्ये तुमच्या खिशात फक्त या दोन छोट्या वस्तू ठेवल्या तर तुमचं काही कर्ज असेल ते कमी होऊ शकतं, घरात पैशाची अडचण कमी होऊ शकते, अचानक धनलाभाचे योग तयार होऊ शकतात भक्तांनो. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा मोजताना तुम्हाला खरंच कंटाळा येऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे भक्तांनो, स्क्रिप्ट करू नका. आणि भक्तांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आचला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा. कारण भक्तांनो, शेवटी मी तुम्हाला एक अशी चूक सांगणार आहे जी 90% लोक नकळत करतात भक्तांनो. त्यामुळे पैसा येऊनही घरामध्ये टिकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा प्रसन्न. ठीक आहे. तर भक्तांनो, पैसा घरात का टिकत नाही? मित्रांनो, आज आपण खूप मेहनत करतो, काम करतो, पण तरी पैसा येतो पण जातो. पगार येतो पण हातात राहत नाही. व्यवसाय चालतो पण बचत होत नाही. याचं कारण फक्त मेहनत नाही, ऊर्जेचा असमतोल नाही, नकारात्मक ग्रह प्रभाव आहे, खिशात असलेल्या चुकीच्या वस्तू. भक्तांनो, याकडे सर्वांनी भक्तांनो लक्ष दिलं पाहिजे. होय भक्तांनो, आपल्या खिशात ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या नशिबावर, लक्ष्मीवर आणि ग्रहावर थेट परिणाम होत असतो. भक्तांनो, शास्त्रामध्ये काय सांगितले आहे? प्राचीन शास्त्र, प्राचीन वस्तू आणि संत वचनानुसार भक्तांनो, ज्या वस्तू सतत आपल्या शरीराला लागून असतात त्या वस्तू आपली आर्थिक स्थिती ठरवत असतात. लक्षात ठेवा. म्हणजेच किसा, पर्स, वॉलेट, पाकिट हे लक्ष्मीचं घर आहे. लक्षात ठेवा. जर लक्ष्मीचं घर स्वच्छ, योग्य आणि पवित्र असेल तर लक्ष्मी तिथे राहत असते, वास करत असते भक्तांनो, नाहीतर त्या ठिकाणी थांबत नाही. तर 2026 हे वर्ष खास आहे का? तर भक्तांनो, 2026 मध्ये शनी आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव जास्त असेल. कर्म आणि भाग्य याचा हिशोब वेगाने होईल. जे योग्य करेल त्याला झपाट्याने फळ मिळेल, जे चूक करेल त्याला भक्तांनो लगेच धक्का बसेल. म्हणूनच 2026 मध्ये खिशात योग्य वस्तू ठेवायच्या आपल्याला, हे फार महत्त्वाचं आहे. तर भक्तांनो, पहिल्या क्रमांकाची वस्तू, पहिली वस्तू अशी आहे की राजा, महाराजा, व्यापारी आणि संत सुद्धा जवळ ठेवायचे भक्तांनो. ही वस्तू महाग नाही, दिखाऊ नाही, अत्यंत शक्तिशाली आहे. लक्षात ठेवा. ही वस्तू आहे चांदीचं नाणं. तर भक्तांनो, चांदीचं नाणं का ठेवावं? चांदी म्हणजे भक्तांनो चांदीची ऊर्जा, मनाची स्थिरता, लक्ष्मीची कृपा. शास्त्र सांगतं भक्तांनो, आपलं हिंदू शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की चांदी धारण करणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने राहत नाही. तर चांदीचं नाणं खिशात ठेवल्याचे फायदे: अनावश्यक खर्च कमी होतो, अचानक धनलाभाचे योग्य येतात, उधारी दिलेला पैसा परत मिळतो, मानसिक ताण कमी होतो, घरात शांतता वाढते, घरामध्ये सकारात्मकता, विचार वाढत असतात. पण लक्षात ठेवा भक्तांनो, चुकीची पद्धत महत्त्वाची आहे. तर 90% लोक चूक कोणती करतात ते आपण बघूया. तर फाटलेल्या पर्समध्ये पैसे ठेवून भक्तांनो, हे तुम्हाला चूक करायची नाही. इतर नाण्यांमध्ये मिसळतात. इतर नाण्यांमध्ये मिसळू नका ही चांदीचं नाणं. घाणेरडा किस्सा ठेवतात. लक्षात ठेवा. तर आपल्याला किस्सा सुद्धा स्वच्छ ठेवायचा आहे. तर भक्तांनो, योग्य पद्धत याबद्दल काय आहे? तर भक्तांनो, योग्य पद्धत फक्त एक चांदीचं नाणं
ठेवा. स्वच्छ कपडाच गुंडाळून ठेवा. उजव्या बाजूच्या खिशात ठेवा. शुक्रवारी आणि गुरुवारी ठेवायच्या ही वस्तू लक्षात ठेवा. ही चांदीचं नाणं ठेवताना मनात म्हणा, तुम्हाला मनात एक गोष्ट म्हणायची आहे, आई लक्ष्मी माझ्या कष्टाला फळ दे आणि माझ्या घरात स्थैर्य दे. भक्तांनो, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष घेतलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. मनापासून सर्वांनी लक्ष द्या आणि या उपायाचा सर्वांनी फायदा करून घ्या. लक्षात ठेवा. संत बाळूमामा काय सांगतात? संत बाळूमामांचा संदेश आहे भक्तांनो, पैसा कमवणं कठीण नाही, अवघड नाही, पण पैसा टिकवणं हे पुण्याचं काम आहे भक्तांनो. आणि हे पुण्य योग्य वस्तू, योग्य श्रद्धा आणि योग्य कर्मानेच मिळत असतो. तर भक्तांनो, आपण पाहिलं आहे की शक्तिशाली वस्तू चांदीचं नाणं आहे, किती शक्तिशाली आहे. तर भक्तांनो, दुसरी वस्तू पहिल्यापेक्षा 10 पट जास्त शक्तिशाली आहे. लक्षात ठेवा. ती वस्तू अशी आहे की गरीब माणसालाही श्रीमंत बनवू शकते, बंद नशीब उघडवू शकते. लक्षात ठेवा. ती वस्तू कोणती आहे, कशी ठेवायची आहे, कोणासाठी ठेवू नये, तर त्याबद्दल आपण बघूया भक्तांनो. तर भक्तांनो, दुसरी वस्तू आपण बघूया, ती तुम्हाला मी सांगणार आहे आज. तर ती दुसरी वस्तू जी गरीबाला श्रीमंत बनवू शकते आणि श्रीमंताला अजून श्रीमंत करू शकते. लक्षात ठेवा. तर कोणती आहे दुसरी? क्रमांक 2, गुड आणि अत्यंत शक्तिशाली वस्तू आहे. लक्षात ठेवा भक्तांनो, ही वस्तू बाजारात सहज मिळत नाही, सर्वांना सांगायची सुद्धा नसते. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास नुकसान सुद्धा ही वस्तू करू शकते, पण योग्य श्रद्धेने ठेवल्यास भक्तांनो आयुष्य सुद्धा, या जीवन सुद्धा बदलू शकते. तर ही वस्तू आहे पिवळ्या रंगाची कवडी. तर कोणती वस्तू आहे भक्तांनो? पिवळ्या रंगाची कवडी आहे त्या वस्तूचं नाव. तर कवडी म्हणजे काय भक्तांनो? कवडी म्हणजे प्राचीन काळातील चलन आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे, व्यापार, धन आणि भरभराटीची निशाणी आहे. राजे, महाराजे, सेठ, सावकार आणि संत हे सगळे कवडी जवळ ठेवत होते भक्तांनो. शास्त्रात कवडीचं महत्व सांगत आहेत भक्तांनो. ज्या घरात कवडीचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मी मुक्काम करत असते, वास करत असते. लक्षात ठेवा. कवडी ही लक्ष्मीची बीज ऊर्जा आहे. म्हणून भक्तांनो 2026 मध्ये कवडी का महत्वाची आहे? तर भक्तांनो 2026 मध्ये गुरु धनभावावर प्रभाव टाकणार असते, शनी कर्माचा हिशेब घेणार असतो, राहू केतू अचानक घटना घडवणारे असते. लक्षात ठेवा. या सगळ्यात कवडी संरक्षण, धनवृद्धी देत असते. लक्षात ठेवा. ही कवडी सर्वांनी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. तर भक्तांनो, कवडी खिशात ठेवल्याचे फायदे काय आहेत? अचानक पैसे येण्याचे योग असतात, अडकलेली कामे आपली जी आहेत ती पूर्ण होत असतात, उधारी परत मिळते, व्यवसायात नवीन संधी मिळत असते, फायदा होतो, पैशाबद्दल भीती कमी होते, घरात समृद्धी वाढत असते. तर भक्तांनो 90% लोक तुम्हाला कोणती चूक करतात ते मी तुम्हाला सांगतो. भक्तांनो, कवडीबाबत सर्वात मोठी चूक म्हणजे कोणालाही कवडी दाखवणे. ती कवडी कोणाला सुद्धा दावायची नाही, इतर नाण्यामध्ये टाकणे. इतर नाण्यामध्ये तुम्हाला ही कवडी अजिबात टाकायची नाही भक्तांनो. फाटलेल्या पर्समध्ये सुद्धा ठेवायची नाही, विनाकारण हाताळायची नाही. लक्षात ठेवा. तिला एकाच ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला. असे केल्यास लाभ बंद होतो. ह्या तुम्हाला मी वरील 4 चुका सांगितलेल्या आहेत. या चुका तुम्ही करणं टाळा. या चुका जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला तुमच्यामध्ये लाभ, पैसा येणे, सुख समृद्धी येणं थांबतं. लक्षात ठेवा, बंद होतं. तर भक्तांनो, तुम्हाला योग्य पद्धत खूप महत्वाची आहे, ती सर्वांनी मनापासून ऐका. फक्त एक पिवळी कवडी गुरुवारी किंवा शुक्रवारी स्वच्छ पिवळ्या कपड्यात गुंडाळा. चांदीच्या नाण्यापासून ती वेगळी ठेवा. पर्सच्या आतल्या गुप्त खिशात ठेवायचे आहे भक्तांनो. ठेवताना आपल्याला मनात म्हणायचं आहे, आई लक्ष्मी माझ्या घरात स्थैर्य दे, माझ्या कष्टाला योग्य फळ दे. तर भक्तांनो, असं तुम्हाला ठेवताना ही एक मंत्र म्हणायचा आहे. तर संत बाळूमामा, श्री सद्गुरू संत ब्रह्मांड नायक बाळूमामांचा संदेश याबद्दल काय आहे? तर संत बाळूमामा सांगतात,
ज्याच्या हातात पैसा टिकतो त्याच्यावर देवाची कृपा असते भक्तांनो. पण ही कृपा शिस्त, श्रद्धा आणि संयमानेच मिळत असते. तर भक्तांनो, वास्तविक कथा मी तुम्हाला एक सांगतो घडलेली. एक गरीब माणूस असतो. तो नेहमी म्हणायचा, कमावतो पण पैसा राहत नाही. त्याला कुणीतरी ही कवडी योग्य पद्धतीने दिली. भक्तांनो, त्याच्या मनात होतं की पैसा मी कमवतो पण माझ्याजवळ तो टिकत नाही. त्याला भक्तांनो एका कोणीतरी माणसाने त्याच्याजवळ कवडी योग्य पद्धतीने दिली. 3 महिन्यात कर्ज फेडलं त्याचं. त्याला चांगली नोकरी मिळाली. नोकरीमध्ये पैसा पगार चांगला मिळाला. घरात त्याच्या शांतता आली. भक्तांनो, हा चमत्कार नाही तर ही ऊर्जेचं गणित आहे भक्तांनो. त्यामुळे तुम्हाला कवडीबद्दल एक महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला वरच्या काही शब्दातून, विचारातून, मी बाळूमामांच्या शब्दातून सांगितलेला आहे. तर सर्वांनी या गोष्टीकडे, या उपायाकडे लक्ष दिलं पाहिजे. तर भक्तांनो, कोणासाठी कवडी ठेवू नये. तर जे खोटं बोलतात त्यासाठी तुम्हाला कवडी अजिबात ठेवायची नाही. जे लोक फसवणूक करत असतात, खोटं बोलत असतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला ही कवडी ठेवायची नाही. जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्याच्याबद्दल तर भक्तांना अजिबातच कवडी ठेवायची नाही. त्यांना कवडी ठेवू नये. त्यांनी कवडी आपल्या घरामध्ये ठेवू सुद्धा नये. लक्षात ठेवा, लक्ष्मी शुद्ध मनातच राहत असते. भक्तांनो, माणसांचं शुद्ध मन असेल तरच त्या ठिकाणी कवडी चांगला लाभ, चांगले उपाय करत असते भक्तांनो. तर भक्तांनो, आता तुमच्या खिशात चांदीचं नाणं, पिवळी कवडी पण. तर भक्तांनो, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला गरीब माणसांपर्यंत पोहोचवावा लागेल. कारण ही माहिती पैसा नाही, ही संधी आहे भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, जर तुम्ही, बहुतेक लोक भक्तांनो म्हणतात पैसा येतो पण टिकत नाही. याची 5 मुख्य कारणं आहेत. पर्सची अशुद्धता, चुकीच्या वस्तू खिशात, नकारात्मक सवयी, ग्रहदोष, अवमान. या 5 गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष घेतलं पाहिजे भक्तांनो. तर भक्तांनो, 2026 मध्ये खिशात ठेवू नका. तर भक्तांनो, 2026 मध्ये खिशात ठेवू नये अशा 12 वस्तू. फाटलेली पर्स म्हणजे लक्ष्मीचं घर गळतंय. 2026 मध्ये कधीही वापरू नका असली पर्स. तर तुटलेलं नाणं, दुसरी वस्तू, तुटलेलं नाणं, वाकलेली नाणी आर्थिक अडचणी वाढवत असतात. तिसरे, उधारीची चिठ्ठी भक्तांनो. उधारीची चिठ्ठी म्हणजे कर्जाची आठवण असते. जुने रिसीट भक्तांनो, जुने रिसीट भूतकाळाचं ओझं वाढवतात. तर ही गोष्ट सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. 5वी, परक्याचा फोटो. पर्समध्ये परक्याचा फोटो, दुसऱ्याचा फोटो नशीब कुमकुवत करत असतो. तर फाटलेलं नोट, 6वी वस्तू. फाटलेली नोट आदर कमी करते. 6वी वस्तू, पिन, सुई, धनप्रवाह आटवा. कचरा भक्तांनो, लक्ष्मी स्वच्छतेत राहते. 9वा, जास्त सुट्टे पैसे ठेवू नका. अनावश्यक खर्च वाढतो. काळा रंगाच्या वस्तू, 10वी वस्तू. काळा रंग 2026 मध्ये धनासाठी योग्य नाही. तर भक्तांनो, या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर 2026 साठी पर्स शुद्धीकरण विधी. अमावस्येला किंवा शुक्रवारी पर्साची शुद्धीकरण केलं पाहिजे. पर्स पूर्ण रिकामी करा. या दिवशी कोमट पाण्यात थोडं मीठ पर्स बाहेरून पुसा. कोमट पाण्यात थोडं मीठ घ्या, पर्स बाहेरून पुसा, आत धूप दाखवा. तर आणि म्हणा, आई लक्ष्मी माझ्या चुका माफ कर आणि माझ्या घरात स्थैर्य दे. 2026 मध्ये पर्स कधी बदलावी? गुरुवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पर्स बदलायची आहे. मंगळवारच्या आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला पर्स बदलायची नाही. तर बघताना 2026 साठी पर्सचा योग्य रंग आहे पिवळा, धनवृद्धी करतो. क्रीम कलर स्थैर्य वाढवतो. तपकिरी कलर व्यवसायात वाढ करतो. हिरवा कलर सारखा वाढतच राहतो. तर कोणता कलर आपल्याला ठेवायचा नाही? काळा रंग आणि राखाडी रंग ठेवायचा नाही. संत बाळूमामांचे अमृत वचन काय आहे? लक्ष्मीला बोलवण्यापेक्षा तिचा अपमान थांबवा. ही ओळ भक्तांनो अत्यंत तुमचे आयुष्य बदलू शकते. अनुभवासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे भक्तांनो. ही एक व्यक्ती सगळे उपाय करत होती, पण पर्समध्ये फाटलेली चिठ्ठी ठेवली होती.
परिणाम काय झाला भक्तांनो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पैसा येईना, कर्ज वाढलं त्याच्या आयुष्यामध्ये, चूक सुधारताच भक्तांनो 3 महिन्यात स्थिती बदलली हा सगळा उपाय केल्यानंतर भक्तांनो. त्यामुळे तुम्हाला सांगायचं असं वाटतं की सगळ्यांनी हा उपाय करा. तर काय ठेवायचं आहे, काय काढून टाकायचं, पण अजून एक गोष्ट उरते भक्तांनो, या 2 वस्तूंना जागृत कसं करायचं, कोणता मंत्र बोलायचा, किती दिवसांनी विधी करायचा, हे सगळं मी सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, हे सर्व तुम्हाला सांगायच्या अगोदर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तर याच्या अगोदर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. तर कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा. चांगलं चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.